सगळी पोरं डायग्राम काढतील क्वेश्चन नंबर 7 ची. चलो सारे बच्चे डायग्राम निकालेंगे क्वेश्चन नंबर 7 का. अच्छा डायग्राम ही दिया नहीं, मैं निकालता हूँ डायग्राम. ट्रायंगल एबीसी इज एन इक्विलैटरल ट्रायंगल. एबीसी कौन सा ट्रायंगल है? इक्विलॅटरल म्हणजे काय? समभुज त्रिकोण. इक्विलॅटरल म्हणजे काय रे? समभुज त्रिकोण. समभुज समझता है क्या? जिसका तीनों साइड कैसे सेम है. ये देख, ये मान लो इक्विलॅटरल ट्रायंगल. पहिली गोष्ट डायग्राम काढायला ऍटलीस्ट पेन्सिल पेन्सिल वापरत जा रे तुम्ही. चांगलं असतं ते. आता अड्जस्ट नसेल आपल्याकडे तर पेनाने काढलं चालेल, पण पेन्सिलने चांगलं असतं. आता आम्ही पेनाने तरी काढतोय, काही काढत पण नाही. चला इक्विलॅटरल ट्रायंगल. काय नाव आहे रे इक्विलॅटरल ट्रायंगलचं? एबीसी. इक्विलॅटरल ट्रायंगलचं नाव काय? इक्विलॅटरल ट्रायंगल. जोशीचं नाव काय? जोशी. झालं का? एबीसी. पुढे. एबीसी इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. पॉइंट पी इज ऑन बेस बीसी. बोला पॉइंट पी हा कुठे आहे? बेस बीसी वर. कुठे आहे रे बेस? हा बेस. आणि याच्यावरती पॉइंट पी आहे. थोडा क्रॉस मध्ये काढा पॉइंट पी. बीसी का वैल्यू कितना है? 1/3 अपॉन बीसी. ओके. एबीची व्हॅल्यू 6 आहे आणि तुम्हाला काय काढायचं आहे? एपी. एपी काढायचं. एपी म्हणजे पहा. एपी काढायचं. एपी काढायचं आपल्याला. ठीक आहे. इथून एक अशी सरळ रेषा काढायची अशी सरळ. डॉट डॉट वाली काढली तर बरं. इथे डी नाव द्या डी. इकडे अशी साइन करा. ठीक आहे. चला सगळ्यात पहिलं लिहायचं गिवन. गिवनला मराठीत काय म्हणतात रे? पक्ष. ठीक आहे. मराठी पोरांनी पक्ष लिहायचं. इंग्लिश पोरांनी काय लिहायचं? गिवन. चला ट्रायंगल एबीसी इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. मराठीमध्ये त्रिकोण एबीसी हा कसा त्रिकोण आहे? समभुज. समभुज त्रिकोण आहे. ठीक है. और कुछ तो दिया है शायद. पीसी का वैल्यू दिया है ना? पीसी का वैल्यू कितना है रे? पीसी का वैल्यू 1/3 इंटू बीसी. एबी ची व्हॅल्यू 6. आणि मग पुढे लिहा फाइंड. फाइंडला मराठीत काय म्हणतात? साध्य. काय शोधायचंय रे आपल्याला? इकडे सांगा मला. एपी. झालं इथपर्यंत?
इथपर्यंत झालं का? थोडा विचार करून सांगा मला, एपी कसा शोधू शकतो आपण? दादा, पेनाने शोधू शकतो. एपी दिसला का सगळ्यांना? एपी कुठे आहे? तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा राइट अँगल ट्रायंगल होणार. पेन कुठे फिरवतोय बघ. हा राइट अँगल ट्रायंगल होणार. राइट अँगल ट्रायंगल दिसला सगळ्यांना? कोणता बोललो मी? हा पहा. बरोबर? तुम्हाला काय काढायचंय मला सांगा? एपी. पण एपी शोधण्यासाठी तुम्हारे पास पहला एडी होना चाहिए, एडी, और क्या होना चाहिए? डीपी. अगर अपने पास एडी और डीपी है, तो मैं पायथागोरस से एपी ढूंढ सकता हूं. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपलं प्राइमरी मोटो पहला एपी ढूंढना नहीं है. पहला अपने को क्या ढूंढना पड़ेगा? और बाद में क्या ढूंढना पड़ेगा? फिर क्या अप्लाई करेंगे? पाइथागोरस. फिर क्या मिल जाएगा तुम्हारा? एपी. सही है वार्ता? तो बोलो डायरेक्ट पहला पहला एपी ढूंढेंगे क्या? पहला पहला अपने पास क्या होना चाहिए? डीपी कसं शोधायचं? आपण लफडं आहे. हा की नाही? त्यांनी काय दिलंय? हे त्यांनी एबी दिलंय. एबी. एबी किती दिलंय? 6. एबी. इथे लिहायचं 6. चला, तुमच्यापैकी आप में से लोग बताएंगे मेरे को, अगर एबी 6 है, एबी, एसी कितना होगा? एसी कैसे? इक्विलैटरल है. वॉव! काय टॅलेंट आहे. एवढी हुशार पोरं तुम्ही. इक्विलैटरल की हर एक साइड सेम रहती है. तो ये बीसी भी 6 रहेगा, क्या बोलते हो? अरे अख्खा बीसी भी कितना रहेगा? 6. चला, इथपर्यंत झालं? सिद्धता. बरोबर. क्या ढूंढने का अपने को? अपने को क्या ढूंढने का आपने बोला? क्या ढूंढने का अपने को? एपी नहीं, लेकिन अभी क्या ढूंढने का है? डीपी ना? डीपी कैसा ढूंढे? सुनो, मैं सबसे पहले ढूंढूंगा डीसी. क्या ढूंढूंगा? एनीवन डीसी कितना रहेगा? एनीवन डीसी 3. वाओ, 3 रहेगा. कैसे मालूम पड़ा आपको? दादा अक्खा बीसी 6 है. अक्खा बीसी कितना है? तो डीसी कितना रहेगा? 3. तो पहला लिखना पड़ेगा, दैट इज एडी. एडी. एडी जो है वो परपेंडिकुलर है. एडी जो है वो परपेंडिकुलर है किसके ऊपर? बीसी के ऊपर. बीसी के ऊपर. बराबर. एडी जो है वो परपेंडिकुलर है किसके ऊपर? बीसी के ऊपर. देयरफॉर डीसी इक्वल्स टू, डीसी आधा रहेगा, आधा. बोलो डीसी किसका आधा रहेगा? डीसी किसका आधा रहेगा? किसका? यस, बीसी का. चलो, बीसी का वैल्यू कितना है? चलो, 2 के टेबल से कट करो. 2 वन जा 2, 3 जा. तो बोलो 3 वन जा 3. ये तुम्हारा डीसी आ गया कितना? 3 सेंटीमीटर. चलो दादा, अब क्या कर सकता हूं? ये आपका डीसी मिल गया. अगर मान ले मेरे पास पीसी होता, पीसी, पीसी मेरे पास होता, तो मैं डीपी ढूंढ लेता. मान लो मेरे पास अक्खा डीसी 3 है. 3 है ना? है कि नहीं? 3. अभी ढूंढा ना डीसी कितना है? 3. और मान लो मेरे पास पीसी 2 है. पीसी कितना है? तो डीपी कितना रहेगा? कितना रहेगा? 1.
मालूम पड़ा आपको कि डीपी कितना रहेगा रे 1। तेरे पास पीसी ढूंढने का फॉर्मूला है, ये देख दिया है पीसी का फॉर्मूला, दिया है कि नहीं? लिख दो, क्या दिया है पीसी का फॉर्मूला? पीसी इक्वल्स टू 1/2, 1/3 का 1/3 इंटू इंटू काय रे बीसी। इसका रीजन दे दो गिवन। गिवन को मराठी में क्या बोलेंगे? पक्ष। दिया है कि नहीं गिवन में? ये अब वैल्यू पुटअप करो, तुम्हारे पास बीसी का वैल्यू है, व्हॅल्यू पुटअप करा, काढा आन्सर त्याचं. किती आहे तुमच्याकडे बीसीची व्हॅल्यू? अरे बीसीची व्हॅल्यू आहे की नाही तुमच्याकडे? किती आहे? 6. ठेवा, 6 ठेवा व्हॅल्यू त्याच्यावरती. 1/3 इंटू 6. तो 3 1 जा 3, 2 जा 2 1 जा 2. अब यहाँ पे बैठे हुए तमाम माइकालाल और माइकालाली मेरे को बता सकते हैं, अब तुमको डीपी मिलेगा कि नहीं मिलेगा? मिलेगा ना डीपी? अक्खा डीसी कितना है और पीसी कितना है? तो 3 में से 2 जाएगा तो बचा हुआ डीपी रहेगा। कितना रहेगा डीपी? 1। पहला कैसा लिखना पड़ेगा देख, डी डैश पी डैश सी, ये पॉइंट्स एक लाइन में है। चेक करो लाइन में है कि नहीं? डी डैश पी डैश सी एक लाइन में है कि नहीं? है कि नहीं एक लाइन में? बोलो, अक्खा डीसी, अक्खा डीसी दो टुकड़ों से बनता है, दो टुकड़ों से। वो दो टुकड़ों के नाम बताओ मेरे को। अक्खा डीसी दो टुकड़ों से बनता है, पहले का नाम लिख दो डीपी प्लस दूसरे का नाम पीसी। पीसी ना रे। चलो अब वैल्यू पुटअप करो, जिसका वैल्यू तुम्हारे पास है वो रख दो, जिसका वैल्यू तुम्हारे पास है वो रख दो, ज्याची ज्याची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे ती ठेवा. ज्याची ज्याची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे ती ठेवा. ज्याची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे ती तुमच्याकडे ती ठेवा. ठेवली का? सांगा, सांगा रे तमाम पोरं, डीसी किती आहे? 3. डीपी किती आहे? काढायचं आहे ना? आणि पीसी किती आहे? 2. अब बताओ ये प्लस है, इधर आके क्या करेंगे? माइनस. मग 3 वजा 2, हे 2 अधिक होतं म्हणून वजा झालं. मग मला सांगा तिकडे काय उरलं फक्त? डीपी ना? तो 2 तर इकडे आणला. मग देअरफॉर बोला डीपी ची व्हॅल्यू किती आली? 3 मधून 2 गेले 1. व्हाट्स के सम देख रहे मतलब समझ रहे, थोड़ा तो कुछ होगा, लेकिन अब तो सिस्टमैटिक चल रहा है काम. ते लगेगा तो नहीं कि बाबा मैं कुछ हार्ड कर रहा हूं. तुमको मैंने सबसे शुरू में ये बात तो समझाया, दादा अपने को एपी ढूंढना है, लेकिन एपी के लिए मेरे पास क्या होना चाहिए पहले, और क्या होना चाहिए? अभी अपने को क्या मिल गया, और क्या बाकी है? बाकी है कि नहीं? आगे आप लिखते जा रहे हो, ठीक है. इन ट्राइंगल, इन ट्राइंगल एडीसी, इन ट्रायंगल एडीसी मराठीमध्ये त्रिकोण एडीसी मध्ये, त्रिकोण एडीसी मध्ये एंगल डी कितना है रे? एंगल डी, एडीसी दिखा, एडीसी, एडीसी में एंगल डी कितना है? अगर 90 डिग्री है तो कौन सा थ्योरम अप्लाई होता है? देख दो, देयरफॉर बाय, म्हणून
पायथागोरसच्या प्रमेयानुसार चल म्हणून काय रे पायथागोरसच्या प्रमेयानुसार बड़ा वाला ट्राइंगल दिख रहा है क्या सबको? बड़ा वाला कौन सा? ए डी सी, एडीसी। ऐसा मान लो कि बीच का एपी लाइन है ही नहीं, है ही नहीं, ऐसा मान लो। राइट एंगल दिखा सबको? बीच वाला लाइन नहीं है ऐसा मान के आपको काटकोन त्रिकोण दिखा की नहीं? यस। बोला कर्ण कोणता त्याच्यामध्ये? एपी सोडा, एपी सोडा, एपी ला पकडायचंच नाही। आपको कौन सा दिखा रहा हूं मैं? एडीसी, एडीसी दिखा? एडीसी में कर्ण कौन सा है? एसी, एसीचा स्क्वेअर बरोबर फॉर्म्युला। बेस, बेसचं नाव काय? डीसी, डीसीचा स्क्वेअर। हाईटचं नाव काय? एडी। आता तुम्हाला एडी भेटेल। चला टाका, व्हॅल्यू टाका, व्हॅल्यू भरायची याच्यामध्ये, व्हॅल्यू भरायची, जी व्हॅल्यू तुमच्याकडे आहे ती तिकडे पुट करायची, जी व्हॅल्यू तुमच्याकडे आहे ती तिकडे पुट करायची। मला वाटतं एसी किती आहे रे? एसी 6 आहे, डीसी 3 आहे का? तेव्हा मग 6 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 6 का स्क्वेअर 36, 9 बरोबर आहे। करा मायनस, 36 मायनस 9 किती उरले रे? 20 काय? बाय टेकिंग स्क्वेअर रूट, वर्गमुळे घेऊ, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊ। मग काय भेटेल एडीची व्हॅल्यू? रूट मध्ये 27 आणि वर्गमुळात ना 27, मग याचं एक्सपान्शन करा, 9 इंटू 3, 9 इंटू 3, 9 3 जा 27 बराबर है, 9 3 जा 27 ना। 9 बाहर निकलेगा तो कितना बनेगा? 9 बाहर निकलेगा तो, और अंदर कितना रहेगा? 3। एडी मिल गया 3√3 सेंटीमीटर। काम संपले का आपलं? अजून का खूप बाकी है? खूप बाकी। अब अपन कौन सा ट्राइंगल लेंगे? एक छोटा वाला, कौन सा वाला? क्या नाम है उसका? एडीपी, एडीपी। अब छोटा वाला ट्राइंगल लेंगे एडीपी। लो फिर, इन ट्राइंगल एडीपी एंगल D equals to 90, therefore by Pythagoras theorem छोटा वाला ट्राइंगल ले रहे हैं अभी। कसं? इन ट्राइंगल, छोटा वाले का नाम क्या है? एडीपी। इन ट्राइंगल एडीपी, त्रिकोण एडीपी मध्ये लिख दो एंगल डी किती डिग्री है? 90 डिग्री, देयरफॉर बाय पायथागोरस थेरम म्हणून असं पायथागोरसच्या प्रमेयानुसार। कौन सा ट्राइंगल की बात कर रहे हो रे? छोटे वाले ना? क्या है छोटे वाले का नाम? एडी
हाँ, एडीपी का हाइपोथेनियस कौन सा है? क्या है हाइपोथेनियस का नाम? एपी ना? जो ढूंढना है अपने को, लिख दो एपी का स्क्वायर। बेस बताओ, बेस क्या? डीपी का स्क्वायर। और हाइट बताओ, हाइट एडी का स्क्वायर। सही है। चला वैल्यू टाका, वैल्यू डीपी का वैल्यू कितना है? 1। डीपी का वैल्यू कितना है रे? और एडी का वैल्यू अभी ढूंढा, 3√3 ब्रैकेट का स्क्वायर। चला 1 चा स्क्वायर 1, 3 का स्क्वायर, 3 का स्क्वायर और √3 का स्क्वायर, 1 प्लस 9 3 27। आंसर कितना आएगा? 27 प्लस 1 28। आएगा ना? किसका वैल्यू आया ये? एपी ना? एपी स्क्वायर इक्वल्स टू 28 by taking काय square roots on both the काय रे? साइड, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊ. बरोबर, दोन्ही बाजूंची काय रे? वर्गमुळे घेऊ. देयरफॉर एपी का वैल्यू रूट में 28, एक्सपांशन करो, 4 7 28। बोलो 4 बाहर निकलेगा तो कितना बनेगा? 4 कोणाचा स्क्वायर है? तो 2 अंदर बचेगा 7 काय ते सेंटीमीटर. बघित तिथे जाऊन ते समजतं एवढं लांब लागतं. है की नाही? पण हार्ड आहे का समजायला हे? मालूम तो पड़ा ना बाबा, कहाँ से शुरुआत होगा, कहाँ से एंड होगा, क्या पहला ढूंढना पड़ेगा, क्या बाद में ढूंढना पड़ेगा, वही तो समझना है. अभी आपको डायरेक्ट क्वेश्चन करने जाने का है. क्वेश्चन नंबर 10 पहला करना है. 10 10 10 के बाद में 12, के बाद में 14. ये वाले क्वेश्चन अभी अपन पहले करने वाले. क्वेश्चन नंबर 10. लिहिलं का दोषी? क्वेश्चन नंबर 10 टाका. क्वेश्चन नंबर 10 रीड करा. काय सांगितलंय क्वेश्चन नंबर 10 मध्ये बघ. प्रणाली and प्रसाद started walking to the east and to the north respectively. प्रणाली आणि प्रसाद नावाची 2 मुलं आहेत. प्रणाली म्हणते की मी ईस्टला जाते. ईस्ट म्हणजे पूर्वेला जाते. आणि प्रसाद बोलतो मी नॉर्थ म्हणजे मी उत्तरेला जातो. दोघं जण चालतायत. प्रसाद जातोय उत्तरेला आणि प्रणाली चालली पूर्वेला. फ्रॉम द सेम पॉइंट दोनों ने चलने की शुरुआत एक ही जगह से की है. एंड एट द सेम स्पीड, और दोनों का स्पीड भी सेम है. म्हणजे प्रणालीने एक पाऊल उचललं ना, की प्रसाद पण एकच पाऊल उचलतो. या दोघांची स्पीड कशी आहे टोटली? सेम. आफ्टर 2 आवर्स, 2 घंटे के बाद, डिस्टेंस बिटवीन देम ऑल, 2 घंटे जब हुए तब प्रणाली और प्रसाद के बीच की जो दूरी है वो कितने की बनी? 15√2. दोघांमधलं अंतर एवढं झालं. कारण की दोघं पण चालायला सुरुवात केली ना दोघांनी पण. मग दोघं एकमेकांपासून लांब गेले. त्या दोघांमधलं अंतर किती आहे? एवढं. बरोबर आहे?
फाइंड देयर स्पीड पर हार। तो उनका 1 घंटे का स्पीड कितना है? वो लोग कितना घंटे चले? 2 घंटा। तो अपने को जानने का है की वो 1 घंटे में कितना चले होंगे. आता समजा जर मी म्हणलं, की बाबा 2 तासात ते लोकं 12 किलोमीटरला गेले. किती किलोमीटर? तर मी जर तुम्हाला विचारलं 1 तासात किती गेले असतील, तर तुम्ही सांगू शकता की नाही? किती? 6 तसं. कळलं की नाही? तर आपल्याला पहिलं काढायचंय 2 तास ते किती चालले? बरोबर? नंतर मग त्याला आपण डिव्हाईड करणार. समजा 2 तास ते लोकं चालले 10 किलोमीटर. तर त्या 10 ला कितीने डिव्हाईड करणार? 2 ने. मग आपल्याला मिळून जाणार 1 तास किती चालले ते. कळलं की नाही? 1 तासात किती चालली असणार? 5 असं. तर आता ही डायग्राम पहिली बनवूया. इकडे बघ. समजा इथून त्या दोघांनी सुरुवात केली चालायला. ठीक आहे? बोला नॉर्थ म्हणजे वरच्या बाजूला कोण चाललाय? प्रसाद. प्रसाद चाललाय ना रे वरच्या बाजूला? प्रसाद वरच्या बाजूला चाललाय. प्रसाद वरी चाललाय ना? प्रसाद वरी चाललाय. अरे प्रसाद चाललाय. ठीक आहे. प्रसाद कुठे चालला? वरी चालला. राइट आहे? येस. आणि पन्नू कुठे चालली आहे? हां. ईस्ट इकडे असते. ईस्ट इकडे. इकडे वेस्ट. ठीक आहे. इकडे काय असतं? ईस्ट. आणि इकडे काय असतं? वेस्ट. इकडे चालली ती. जा बाबा तू पण. ठीक आहे. तर आता इथे कोण पोहोचलं असेल रे मला सांगा? इथे कोण पोहोचलं असेल? आणि इथे कोण पोहोचलं असेल? हां. तर या दोघांमधलं जे अंतर आहे बेटा अंतर, ते त्यांनी दिलंय. है ना? दिलंय ना अंतर. किती आहे दोघांमधलं अंतर सांगा? 15 ना? 15√2. ठीक आहे? असं म्हणा याचं नाव ए, बी आणि काय रे सी. ठीक आहे. तुम्ही सुरुवातीला कसं लिहिणार? एबी इज द एबी दिखा सबको एबी? अरे एबी दिखा क्या सबको? डिस्टन्स कव्हर बाय काय रे? प्रसादने केलंय ना कव्हर हे? अँड BC is the distance covered by काय रे प्रणाली. AB हे प्रसादने कापलेले अंतर आहे. तर BC हे प्रणालीने कापलेले काय रे अंतर आहे. बरोबर आहे की नाही रे? तुम्हाला माहिती पडलं की नाही? बोला. प्रसाद किती चालला असेल प्रसाद? इथून इथे की नाही? है ना? आणि प्रणाली कुठून चालली असेल? इथून इथे. बरोबर आहे? मग आता हे एसी काय आहे? एसी डिस्टन्स बिटवीन प्रणाली एंड प्रसाद. तर लिहा. एसी इज द डिस्टन्स बिटवीन प्रणाली एंड प्रसाद. एसी हे
प्रणाली आणि प्रसाद मधील अंतर आहे. बरोबर आहे? सांगा. सम मध्ये काय सांगितलंय? दोघांची स्पीड वेगळी आहे की सेम आहे? मग लिहा प्रसाद अँड प्रणाली हॅव्हिंग सेम स्पीड. प्रसाद आणि प्रणालीचा वेग कसा आहे? समान आहे. देअरफॉर बोलो, प्रसाद एंड प्रणाली का स्पीड अलग अलग है कि सेम है? सेम है ना. प्रसाद एंड प्रणाली का स्पीड सेम है. मग मला सांगा, जेवढं अंतर प्रसाद गेला असेल, जितना डिस्टेंस प्रसाद ने कव्हर किया होगा, क्या उतना ही डिस्टेंस प्रणाली ने भी कव्हर किया होगा? हा ना, दोघांनी पण डिस्टन्स कसा कव्हर केला असणार? सेम. कारण की दोघांची स्पीड कशी आहे? सेम आहे. मी तुम्हाला बोललो ना, प्रणालीने एक पाऊल टाकलं की प्रसाद पण एक टाकते. कळलं की नाही? दुसरं पाऊल प्रणालीने उचलले की प्रसाद पण दुसरं पाऊल उचलते. म्हणजे दोघांची स्पीड वेगळी आहे की सेम आहे? दोघांची स्पीड ही कंप्लीट कशी आहे? सेम आहे. मग मला सांगा, मग काय सेम असणार याच्यामध्ये? हा जो एबी आहे, म्हणून एबी हा इक्वल असणार कोणासोबत? बीसी सोबत. कारण की एबी कौन चला है? एबी कौन चला है रे? एबी और बीसी कौन चला है? दोनों सेम रहेगा क्योंकि दोनों का स्पीड कैसा है? सेम. बरोबर आहे. आता आपल्याला हेच शोधायचंय की ते दोघं किती चालले. बरोबर ना? किती तासामध्ये? 2 तासामध्ये. मग मला सांगा, हेच त्यांचं डिस्टन्स आहे ना, जे किती तासामध्ये चाललेत ते? 2. प्रसाद इथून सुरू केला, ए वर पोहोचला. प्रणाली इथून सुरू केली, सी वर पोहोचली. किती तासामध्ये? 2 तासामध्ये. तर आपल्याला बघायचंय 2 तासात ते किती चालले? मग 2 तासात किती चालले ते आपल्याला मिळालं, की आपण शोधणार एका तासात किती चालले. मग ती आपली स्पीड असणार. मग मी म्हणलं 2 तासामध्ये ते लोकं चालले 10 किलोमीटर. याचा अर्थ त्यांची एका तासाची स्पीड किती किलोमीटर होती? 5. पहिलं आपल्याला शोधायचं 2 तासात ते किती चालले. बरोबर ना? येस. हं. तर मला सांगा, पहिलं इन ट्रायंगल. इन ट्रायंगल काय रे? ए-बी-सी त्रिकोण एबीसी मध्ये अँगल बी 90 डिग्री, therefore by पायथागोरस थेरम म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार चला अप्लाय करा पायथागोरस. पायथागोरस अप्लाय करा डायग्राम मध्ये. डायग्राम मध्ये कर्ण कोणता आहे सांगा? कर्ण कर्ण कोणता आहे? लिहा एसी स्क्वेअर बरोबर. बेसचं नाव सांगा रे. बेसी स्क्वेअर. त्यानंतर काय रे? एबी स्क्वेअर. एसी ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 15 रूट टू ना. इकडे बघ, इथे दोन्ही जागी मी एकच शब्द लिहितोय, बीसी स्क्वेअर. मी इथे पण बीसी लिहिलं, इथे पण बीसी लिहिलं. का असं लिहिलं? याचं रिझन द्यायचं. कारण बीसी
आणि AB दोन्ही वेगळे आहेत की सेम आहे? कुठे साबित केलंय रे आपण हे दोघं सेम आहेत हे बघ इकडे. BC आणि A. दोन्ही कसे येत आहे? सेम. करा. 15चा स्क्वेअर. 15चा स्क्वेअर. कळलं? किती? बरोबर आहे. 225 आणि √2 चा स्क्वेअर किती? 2 ओके. BC आणि BC किती होणार? BC आणि BC 2BC चा स्क्वेअर. 2BC चा स्क्वेअर. बोला 225 आणि 2 किती होणार? 450. त्याचं मल्टिप्लाय करायचंय. 450. करा डिवायडेशन 450 डिवायडेड बाय 2. 450 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू काय रे? BC चा स्क्वेअर. करा 450 ला 2 ने डिवाइड केलं की किती आन्सर येतं? 200. लिहा मग बाय टेकिंग काय? स्क्वेअर रूट ऑन दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ असं मराठीत लिहायचं. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊ. मग तुम्हीच सांगा BC किती येणार ते? किती येणार BC? 15. 15 किलोमीटर. असं 15 किलोमीटर. लिहिलं का? किती लिहिलं BC ची व्हॅल्यू? 15 किलोमीटर. लिहिली का 15 किलोमीटर? हे मला सांगा, हे जे BC शोधलं आपण BC, ये 15 किलोमीटर है BC, तो AB कितना रहेगा? AB लिखो देयरफॉर AB इक्वल्स टू कितना? 15 किलोमीटर. तो ये जो 15 किलोमीटर वो लोग चले, कौन 15 मीटर किलोमीटर चला? प्रसाद भी चला 15 और प्रणाली भी कितना चले? ये कितना घंटे में चले? 2 घंटे में. अपने को स्पीड ढूंढने का. तो स्पीड कितने घंटे का ढूंढने का है? 1 घंटे का. चलो आप बताओ ओरली. तो 1 घंटे में कितना चले देंगे? तो फॉर्मूला आपको पता होना चाहिए. फॉर्मूला दैट इज स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन डिस्टन्स अपॉन काय रे? टाइम. मराठीमध्ये वेग वेग बरोबर अंतर भागिले काय रे? वेळ. वेग बरोबर अंतर भागिले वेग. इंग्लिश ऑलरेडी लिखा फॉर्मूला. डिस्टेंस इक्वल्स टू सॉरी स्पीड इक्वल्स टू डिस्टेंस अपॉन टाइम. अपने को स्पीड ढूंढना है. स्पीड टाका व्हॅल्यू. डिस्टन्स तुम्ही आताच काढले. डिस्टन्स किती किलोमीटर आले? 15. आणि टाइम कितना घंटा था? 2 ना. तो स्पीड कितना आएगा? देयरफॉर स्पीड इक्वल्स टू स्पीड म्हणजे काय रे? वेग बरोबर किती आन्सर आलं? 7 असं लिहायचं 7.5 किलोमीटर पर हार असं. मराठीमध्ये प्रति तास. प्रति तास. प्रति तास 7.5 प्रति तास.
ठीक है। इसका मतलब वो दोनों का 1 घंटा कितना स्पीड है? 7.5। 1 घंटे में वो लोग 7.5 किलोमीटर चलते हैं। 1 घंटे में वो लोग कितना किलोमीटर चलते हैं? 7.5। मालूम पड़ा आपको? 1 घंटे में वो लोग 7.5 किलोमीटर वॉकिंग करते। 2 घंटे में कितना किलोमीटर किया उन्होंने वॉकिंग? 15। मतलब 1 घंटे में कितना करते हैं? 7.5। मालूम पड़ा आपको ये? वो ना लिख के सबका। अभी आप क्वेश्चन नंबर 12 पे आएंगे। 12। सारे बच्चा है क्वेश्चन नंबर 12। चलो बियॉन्ड क्वेश्चन नंबर 12। कौन सा डायग्राम बनाने का है? एक बार रीड करो क्वेश्चन नंबर 12। सारे बच्चे रीड करो क्वेश्चन नंबर 12। Sum of the squares of adjacent sides of a parallelogram. समांतरभुज चौकोन ना? कुठला चौकोन काढायचा? समांतरभुज. समांतरभुज चौकोन पैरेललोग्राम. तो पैरेललोग्राम पहले बना दो. पैरेललोग्राम देखा कैसा रहता है? दिस इज पैरेललोग्राम. थोड़ा क्रॉस रहता है. ये है पैरेललोग्राम. ठीक है. ये पैरेललोग्राम आहे. असं काढा पैरेललोग्राम. काढलं. थोडंसं क्रॉस काढायचं डायग्राम. Sum of the squares of adjacent sides of a parallelogram. Adjacent sides of a काय रे? Parallelogram. कळलं का? Sum of the square of adjacent sides of a parallelogram is 130. Okay. And length of one diagonal is 14. Diagonal म्हणजे कर्ण. एका कर्णाची लांबी किती सांगितली? 14. सांगितले की नाही रे? एका कर्णाची लांबी किती आहे? डायगनल हे बघ असं काढतात. इथून असतं. याला डायगनल म्हणतात. असं काढलं डायगनल. पुढे काय करायचंय? फाइंड द लेंथ ऑफ ऑदर डायगनल. तर तुम्हाला ऑदर डायगनल काढायचा. ऑदर डायगनल म्हणजे हा काढायचा. हा काढायचा. ठीक आहे. एक डायगनल दिलाय. एक डायगनल आपल्याला काढायचा. जो डायगनल मी येलो कलर मध्ये काढलाय ना, तो आपल्याला शोधायचा. चला याला नावं द्या जरा. ह्याला नावं ए बी सी डी ते ओ लिहा. ओ. चला चला काय इथपर्यंत. चला आता सगळ्यात पहिलं लिहा गिवन. चेक करूया त्यांनी काय दिलंय आपल्याला. अपोलोनियस वाला सम है. खूप सारे सम अपोलोनियस के हैं तुम्हारे टेक्स्ट बुक में. आपको मालूम पड़ रहा है. इसके पहले भी बहुत सारे सम अपोलोनियस के किए आपण. बरोबर ना? अपोलोनियस व्हायरल मॅन आहे टेक्स्ट बुक मध्ये. चला कुठल्या साईडचं सम सांगितलंय त्यांनी मला सांगा. सम एकदा रीड करा. परत एकदा वाचा. काय सांगितलंय? सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ कोणता साईड? ऍडजेसंट. ऍडजेसंट म्हणजे काय असतं बघा. ऍडजेसंट म्हणजे एडजेसेंट मतलब जो एक दूसरे के बाजू बाजू में रहते हैं वो लोग. ये देख, ये और ये. बोला ये दोनों एक दूसरे के बाजू में है ना, यांना म्हणायचं ऍडजेसंट. मग दादा हे ऍडजेसंट असू शकतात का? हो, या पण ऍडजेसंट. अपन ये दोनों को लेते. तो उन्होंने क्या बोला है? सम ऑफ द स्क्वेयर. सम ऑफ द स्क्वेयर मतलब ए बी का स्क्वेयर प्लस ए डी का स्क्वेयर, ये दोनों का सम मतलब प्लस.
कितना है रे इनका प्लस 130 है ना 130 130 ही बोला है ना कितना 130 और लेंथ ऑफ वन डायगनल बोला वन डायगनल मतलब कौन सा वाला डायगनल एसी एसी का वैल्यू कितना है 14 सेंटीमीटर लिखा ये लिखा और एक बात गिवन में दिया है दैट इज स्क्वायर ABCD is a parallelogram काय रे मराठीमध्ये चौकोन ABCD हा ABCD काय आहे रे सांगा मला समांतर समांतरभुज काय समांतरभुज चौकोन आहे ठीक आहे चला तुमच्यापैकी मला सांगा आपल्याला काय काढायचंय मला सांगा आपल्याला काय काढायचंय बीडी काय काढायचंय बीडी सुन मेरे को बताओ ये डायग्राम में आपको पहला दिखाता हूँ ये वाला डायग्राम ये नीचे वाला जो पार्ट है ना ये नीचे वाला पार्ट उसको देखो ही मत खाली मैं ऊपर वाला पार्ट आपको दिखाता हूँ एक बार देखिए ऊपर वाला पार्ट ऐसा है ऊपर वाला पार्ट ये वाला बोला इकडे बी आहे इकडे ए आहे इकडे डी आहे आणि इथून असा खाली ओ आलाय आता याच्यात अपोलोनेस अप्लाय होतो माहितीये तुम्हाला याच्यात अपोलोनेस अप्लाय होतो कसा अपोलोनेस अप्लाय करता तुम्ही याला AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर असंच आहे ना सूत्र एबीचा वर्ग अधिक एडीचा वर्ग हे बघ फॉर्म्युला दाखवतो एबीचा स्क्वेअर ही बाजू मग ही बाजूचं नाव काय एडीचा स्क्वेअर मग ही मधली वाली क्या 2AO चा स्क्वेअर बरोबर आहे आणि त्यानंतर 2 माहिती आहे असं बराबर है तो ये वाला फॉर्मूला इधर अप्लाई करना था उससे क्या फायदा होगा अपने को तो बीडी ढूंढना है अपने को क्या ढूंढने का है लेकिन इसमें तो बीडी नहीं है लेकिन बीओ है बीओ है ना अगर मान लो बीओ 5 मिला बीओ कितना मिला तो बीडी 10 होगा 10 बराबर की नहीं बात है ये आधा टुकड़ा है वो तो मेरे को बताओ अपने को भले बीडी ढूंढना है लेकिन अपन पहला क्या ढूंढेंगे बीओ लेकिन अपने पास क्या क्या होना चाहिए ये दोनों होनी चाहिए ये दोनों तो है अपने पास और क्या होना चाहिए अपने पास एओ ओ नहीं है एओ लेकिन एओ ढूंढेंगे अपन क्योंकि अपने पास अक्खा एसी है कितना है अक्खा एसी 14 है ना तो बोलो एओ कितना रहेगा 7 तो एओ मिल गया ये भी दोनों है ये भी मिल गया तो बीओ मिल जाएगा मिलेगा कि नहीं और बीओ मिलेगा तो उसको क्या करेंगे डबल डबल करेंगे तो काम हो जाए बराबर है बात था पहला इधर लिख दो फाइंड क्या ढूंढना है अपने को फाइंड बोला दूसरा डायगोनल ढूंढने का है ना अपने को क्या नाम है वो दूसरे डायगोनल का नाम बीडी ये ढूंढना है अपने को बीडी ये ढूंढना है बीडी अपने को ढूंढना है बीडी आपल्याला शोधायचा आहे बरोबर की नाही रे बीडी अपने को ढूंढना है बीडी बीडी बराबर ये लिख दो सोल्यूशन सिद्धता और लाइन लिख दो डायगोनल्स ऑफ parallelogram are bisector of each other समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात
परस्परांना काय करतात रे? दुभागतात. देयरफॉर अपने को ढूंढने का है एओ। एओ का वैल्यू, चलो तमाम बच्चे बताएंगे एओ किसका आधा रहेगा? एओ किसका आधा रहेगा? एओ किसके आधा रहेगा? एसी के ना? एओ किसके आधा रहेगा? एसी के। एओ इक्वल्स टू 1/2 इंटू एसी। शोधा. व्हॅल्यू पुटअप करा आणि शोधा. व्हॅल्यू पुट करा आणि शोधा किती आन्सर येतं. चावी दे त्याला. ती बघ चावीवरती. कळलं की नाही? एओ इक्वल्स टू 1/2 इंटू काय रे? एसी. कळलं? 1/2 इंटू काय रे? एसी. एसीची व्हॅल्यू टाकली किती आन्सर? 7. पुढे 1/2 इंटू 14. मग 2 वन जा 2, 7 जा 7 वन जा 7. हा तुमचा काय मिळाला? एओ आहे का? सेंटीमीटर. एओ झाला. एओ झाला आपला शोधून. झाला एओ शोधून घे. आता मला सांगा, हा जो ओ आहे, ओ हा मिड पॉइंट आहे कशाचा? बीडीचा. इथे लाईन लिहायचं. पॉइंट ओ इज द मिड पॉइंट ऑफ लाईन कोणता रे? बीडी. बिंदू ओ हा रे काय रे? बीडीचा काय आहे? मी म्हणलं बीडीचा येस मध्यबिंदू आहे. और आपको पता है मिड पॉइंट आ गया मतलब कौन सा थ्योरम अप्लाई होगा? अपोलो. देयरफॉर बाय अपोलोनियस थेरम म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार देयरफॉर बाय अपोलोनियस थेरम. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार बरोबर है. देयरफॉर बाय अपोलोनियस थेरम. चलो अपोलोनियस का थेरम अप्लाई करो. आपको पता चला मैंने कैसा बोला? पहला किसका स्क्वायर करेंगे? मैं बोला सगळ्यांनी एबी चा स्क्वेअर प्लस ये वाला बोलो येस एडी चा स्क्वेअर इक्वल्स टू 2AO चा स्क्वेअर प्लस 2BO चा. व्हॅल्यू टाकायची. व्हॅल्यू टाकायची, आन्सर शोधायचं. व्हॅल्यू टाकायची, आन्सर शोधायचं. हे बघ एबी प्लस एडी एबी प्लस एडी चा स्क्वायर दोनों मिला के 130 है. ध्यान रखो दोनों मिला के 130. बराबर ना? पुढे सांगा 2AO. 2AO एओ आताच काढला बघ. एओ किती आलं? मग 2 इन ब्रॅकेट 7 चा स्क्वेअर आणि 2BO चा स्क्वेअर. मग 130 इक्वल्स टू 2 इंटू 49 प्लस 2BO चा स्क्वेअर. मग 130 बरोबर करा 49 इंटू 2 98.
98 प्लस 2BO चा स्क्वेअर. करा या 98 ला इकडे आणून मायनस करा. 130 माइनस 90 उधर क्या बचेगा 2BO चा स्क्वेअर. सॉरी 98 ना, सॉरी 90 लिखा मैंने 98. करा लेस करा, मग 2 ने डिवाइड करा, मग बघा काय आन्सर येतं. 4 येईल 4. लास्ट में सॉल्व करते जाओगे तो 4 आंसर आएगा 4. ये देख 130 में से 98 माइनस करेंगे तो कितना बचता है पहले 32. मला सांगा इथे 2 गुणाकार आहे गुणाकार, मग 2 इकडे आला तर काय होणार, मग 32/2. करा डिवाइड करा 2 ने, किती आन्सर आलं 16. 16 आलं ना. देअरफॉर BO चा स्क्वेअर इक्वल्स टू 16. मग घ्या दोन्ही बाजूची वर्गमुळे घेऊ. Therefore, by taking square roots on मराठीत लिहा दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊ. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊ. मग किती आलं बीओचा आन्सर. बीओ इक्वल्स टू, लेकिन यहाँ पे खत्म नहीं हुआ क्योंकि अपने को बीओ नहीं ढूंढना है, अपने को क्या ढूंढने का है बीडी. पुन्हा ही ही लाईन लिहायची. कुठली वाली लाईन ही बही पॉइंट ओ. पॉइंट ओ इज द, मराठीमध्ये लाईन मिळाली ना तुम्हाला. O is the midpoint of line BD. Therefore, BO इक्वल्स टू BO कितना रहता है हाफ. किसके हाफ रहता है BD के. असा फॉर्म्युला टाकायचा, व्हॅल्यू काढायची. BO हाफ रहता है BD के. टाका व्हॅल्यू टाका. काढलं का आन्सर. सांगा किती आलं. 1/2 इंटू BD. इकडे 4 आहे ना, मग 4 ने इकडे मल्टिप्लाय 4 इंटू 2 आणि BD 1 जा BD. देअरफॉर BD इक्वल्स टू 4 2 जा 8. BD किती आला रे 4 2 जा 8. फुल सिस्टमॅटिक. काही कन्फ्युजन नाही काय नाही काय. बरोबर. पुढे क्वेश्चन नंबर 14 करेल. 14 पुढे क्वेश्चन नंबर 14 रीड करा. तमाम बच्चे रीड कर रहे क्वेश्चन नंबर 14.
आज ही रीड कर रहे हो लोग. क्वेश्चन नंबर क्या रीड कर रहे हैं? 14. हाँ. इन एन आइसोस्लेस ट्रायंगल माय डियर स्टुडंट, आइसोस्लेस समद्विभुज त्रिकोण. बरोबर आहे, समद्विभुज त्रिकोण. आइसोस्लेस कसा असतो बघा, हे बघा याला म्हणतात आइसोस्लेस, ज्याच्या ज्याच्या ह्या दोन बाजू सेम असतात. हे बघ, या आणि या असं, याला आइसोस्लेस म्हणतात. समद्विभुज त्याच्या दोन बाजू समान असतात, दोन बाजू समान. ठीक है. क्या दिया है भाई ने? लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड. कॉन्ग्रुएंट मतलब जो बाजू सेम है उसका लेंथ कितना है? 13. तो देख, इधर लिख दे 13 और इधर भी लिख दे 13. लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड लिखा क्या? कितना लिखा? अँड इट बेस इज 10. बेस म्हणजे पाया. पाया किती आहे म्हणालात? पाया 10 आहे. बघ पाया, बघ हा पाया, हा पाया इथे लिहिलं 10. बेस इज अ 10. बेस 10 है बोलता है. काही वांधा नहीं, लिखने दो. बेस इज अ 10. बेस कितना है? बेस 10 है. ठीक है. बेस कितना है बोलता है? 10. फाइंड द डिस्टेंस बिटवीन द वर्टेक्स अपोजिट द बेस एंड द सेंट्रॉइड. अपने को ढूंढने का है. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द वर्टेक्स. वर्टेक्सला काय मराठीत शब्द वापरला? शिरोबिंदू का? तर त्या त्रिकोणाच्या मध्य संपात पासून पायाच्या समोरील शिरोबिंदू पर्यंतचे अंतर काय रे? काढा, असं का सांगितलंय. म्हणजे तुम्हाला शोधायचं आहे तशी एक लाईन ड्रॉ करा. ही झाली हाईट. ही काय झाली रे? हाईट. थोडस असं करत त्याला चांगलं वाटतं ते. आपल्याला काढायचंय बघ हे. इथून इथे सेंट्रॉइड असतो, इथं सेंट्रॉइड असतो इथे. इथे काय असतो? सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणजे इथे शिरोबिंदू असतो. मग तुम्हाला इथे नाव द्यायचं ए, बी आणि सी. आपल्याला काढायचा आहे एओ. ओ द्या. आपल्याला काय काढायचंय? एओ. एओ काढायचं. एओ. ओ इज द सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणजे शिरोबिंदू. दादा मग एओ कसा काढणार? इकडे बघ. आधी तुझ्याकडे ना इथे पण नाव द्या, ABCD. आधी डायग्राम काढा. आधी डायग्राम काढा. आधी तुम्ही डायग्राम काढा.
झालं. इकडे बघ. आता दादा ये एओ कैसे मिलेगा? एओ एओ कैसे मिलेगा? तो तेरे पास पहला ये एडी होना चाहिए. एडी क्या होना चाहिए अपने पास? एडी. एवढ्या वरती करणं तर हवा आहे ना. तुला कोणी सांगितलं ना करायला काय असलं कार्य करायचं नाही. तर डायरेक्ट काय झालं का म्हणायचं तू ये स्वतः आणि कर. बघतोय मी कसं जातो. दाखव. काय खाली वरती करू नका. चल बघा रे. आता आपल्याला काय काढायचं बघा एओ. काय काढायचंय? एओ काढण्यासाठी तुझ्याकडे आधी एडी पाहिजे. एडी म्हणजे हाईट पाहिजे. हाईट. ट्रायंगलची हाईट. कारण की सेंट्रॉइड किती असतो माहितीये का? सेंट्रॉइड हा हाईटच्या 2/3 असतो. 2/3. 2/3 म्हणजे कळतं का? हे बघ इकडे हे 2 तुकडे असतात. हे 2 तुकडे आणि खाली 1 तुकडा असतो. या टोटल हाईटचे किती तुकडे असतात? 3. त्यातले इथून इथपर्यंत 2 तुकडे आणि खाली 1 तुकडे. म्हणजे झाले टोटल किती तुकडे? म्हणून 2/3. वरचे 2 आणि खाली 3. 3 का आलं? हे असं असतं ना, वरती 2 आणि खाली 1. मग 2 आणि 1 किती झाले? 3 असं. कळलं की नाही? तर मला सांगा आधी आपला फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला असा आहे एओ इक्वल्स टू 2/3 इंटू हाईट. 2/3 इंटू काय रे? हाईटचं नाव काय? हाईटचं नाव एडी. मग मला सांगा आपल्याला काय करावं लागेल पहिलं? एओ काढायचं ना तुम्हाला? एओ शोधायला तुम्हाला काय शोधलं पाहिजे? एडी. एडी मिळालं की काम संपलं आपलं. बरोबर आहे की नाही? पण आपल्याकडे एडी आहे का? नाही. तर आपल्याला सगळ्यात पहिली काय काढली पाहिजे? एडी. तर एडी कशी भेटेल याच्यावरती आपल्याला काम करायचं. तर एडी कसं भेटणार? सगळ्यात आधी तुम्हाला काढलं पाहिजे या ट्रायंगलचा एरिया. काय काढला पाहिजे या ट्रायंगलचा एरिया. एरिया ऑफ ट्रायंगल. और एरिया ऑफ ट्रायंगल का ये जो फॉर्मूला यहाँ पे अपन यूज करने वाले हैं, वो फॉर्मूला 8वीं में था. सगळ्यात पहिले गिवन लिया. गिवन वो फॉर्मूला याद करेंगे बाद में. गिवन म्हणजे पक्ष. ट्रायंगल एबीसी is an isosceles triangle त्रिकोण एबीसी हा समद्विभुज काय रे? समद्विभुज त्रिकोण आहे. ट्रायंगल एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे. लिहिलं का? त्यानंतर हे लिहा एबी इक्वल्स टू एसी इक्वल्स टू 13 सेंटीमीटर. सेंटीमीटर बोला है क्या? और बेस का नाम क्या है रे? बीसी. कितना है? 10 सेंटीमीटर. और फिर लिख दो फाइंड. अपने को फाइंड करने का है एओ. क्या फाइंड करने का है रे? एओ. सॉल्यूशन इन ट्रायंगल एबीसी we have ला मराठीमध्ये दिलेले आहे ए इक्वल्स टू 13, बी इक्वल्स टू 13, सी इक्वल्स टू 10.
फिर वैल्यू निकालने का है एस का। ये तो आपने अज्यूम किया, अज्यूम। इसको ए माना, इसको बी माना, इसको क्या माना, सी। हा एसचा फॉर्म्युला कधीतरी 8वी होता. फॉर्म्युला असा होता, ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 असा फॉर्म्युला होता. का असं फॉर्म्युला कधी बघितले का असं? 8वीचा तो टॉपिक एरिया ऑफ ट्रायंगल असंच काहीतरी एरिया ऑफ ट्रायंगलचं नाव होतं, तिकडे होतं. टाका व्हॅल्यू टाका आणि शोधा व्हॅल्यू. बोला, ए ची व्हॅल्यू 13, बी ची व्हॅल्यू 13, सी ची व्हॅल्यू 10 अपॉन 2. मग किती होतं? 36. 36 ना? 36 अपॉन 2. मग एस किती आला? देयरफॉर एस इक्वल्स टू कितना आया? 18. दादा ये एस क्यों ढूंढा? क्योंकि वो फॉर्मूला जो है ना एरिया ऑफ ट्रायंगल का, वो ऐसा है, दैट इज एरिया ऑफ, ऐसा लिख दो, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल्स टू अंडर रूट, एनीवन रिमेंबर, एस इन ब्रैकेट एस माइनस ए, एस माइनस बी, एस माइनस सी, ऐसा फॉर्मूला. हॉट का समय मतलब थोड़ा तो बाहर का होगा, ये आपको समझना पडेगा. चला व्हॅल्यू पुटअप करायची. एस का शोधणार आहे आपण, कारण की या फॉर्म्युला मध्ये काय आहे? एस आहे. एस. ये फॉर्मूला में एस है, इसके लिए अपने को एस ढूंढना पड़ा. चला एस ची व्हॅल्यू पुटअप करा. एस ची व्हॅल्यू किती आली आहे? 18 आली आहे ना? लिहा त्याच्यामध्ये 18 इन ब्रॅकेट 18 माइनस 13, 18 माइनस वापस 13 और 18 माइनस 10 अंडर रूट 18 इंटू 5 इंटू 5 इंटू 8. बरोबर आहे? चला यांचा गुणाकार करायचं. 18 5 जा 90 and 5 8 जा 40. इनका मल्टीप्लाई बताओ. 9 4 जा 36. अब बताओ मेरे को ये किसका स्क्वायर है? Anyone? ये किसका स्क्वायर है? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी किसका स्क्वायर है? 60 का, 60 का ना? तो इधर लिख दो 60 स्क्वायर सेंटीमीटर. तो उसे 45 40 शून्य 9 बर. तुम्हाला माहिती पडलं का? हा 3600 कोणाचा वर्ग आहे? 60चा आहे. बघ ना, साई साई 36 आणि 2 झिरो. बरोबर आहे? म्हणजे तुमच्याकडे एरिया ऑफ ट्रायंगल मिळाला. दादा यार तू हे कशाला काढलं? आपल्याला आता हाईट शोधायची आहे ना, हाईट. काय शोधायचंय रे आपल्याला? डायरेक्ट एओ शोधणार की पहिला एडी पाहिजे? एडी. आता अजून एक सूत्र आहे एरिया ऑफ ट्रायंगलचं. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल्स टू 1/2 इंटू बेस इंटू हाइट. ये वाला फॉर्मूला कहाँ पे यूज किया था अपन ने? टॉपिक नंबर 1 में. 1 मध्ये आपण हे फॉर्मूला बघितलंय. अभी तुम्हारे पास क्या क्या है बताओ? तुम्हारे पास बेस है, बेस 10 है ना? 10. और तुमने एरिया ऑफ ट्रायंगल अब भी ढूंढा है, अब भी ढूंढा है एरिया ऑफ ट्रायंगल. किती आला एरिया ऑफ ट्रायंगल? है ना? एरिया ऑफ ट्रायंगल किती आला? एरिया ऑफ ट्रायंगल 60. व्हॅल्यू पुटअप करो. 60 1/2 into 10 into h. 60 equals to 10 1 जा 10 upon 2 into h.
शोधा. शोधा रे. कसं कराल? 60 इंटू हे जे डिव्हाइड आहे ते इंटू मध्ये आणि जे वर आहे ते खाली येतं. हे जो 0-0 कट होणार. मग 6 दुने किती रे? 6 दुने किती होतात? म्हणजे हाईट 12 आली. हाईट किती आली? 12. आता मला सांगा, आता तुमचं काम झालंय की नाही? आता तुमचं काम झालंय की नाही रे? येस. मग तुम्ही काय लिहू शकता? काय पुढे लिहू शकता? देअरफॉर काय शोधायचं तुम्हाला? एओ ना? देअरफॉर एओ इक्वल्स टू 2/3 इंटू हाईट. 2/3 इंटू हाईट. मग 2/3 इंटू हाईट किती आली तुमची? हाईट हाईट आताच काढली ना आपण? हाईट किती आली? 12. हाईटला उंची. बरं. टाका व्हॅल्यू 12 आणि काढा आन्सर. 3 1 जा, 3 4 जा. मग 2 इंटू 4. देअरफॉर एओ ची व्हॅल्यू किती आली? आले की नाही रे?